सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। यावेळी प्रथम त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले व आरती केली। नंतर छत्रपती शंभूराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी उपोषणकर्त्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला। अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे सोमवार दिनांक 4 मार्च रोजी रात्री 10:30 वाजता सकल मराठा समाजातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते। मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत आहे। दरम्यान ते नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव या ठिकाणी बोलताना म्हणाले की मराठ्यांचा संघर्ष मोठा आहे, आमच्या जीवापेक्षा आम्हाला समाज मोठा आहे। आरक्षण मिळणार असून सरकारकडून सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही। गेल्या 6 महिन्यापासून लढा सुरू आहे, करोडो मराठ्यांचा पाठिंबा दिला आहे। आरक्षण मिळाल्यानंतर पहिली सभा पिंपळगाव येथेच होईल असे यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित समाज बांधवांना आश्वासन दिले। यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। कमी नाही, आपण हटणारच नाही। आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं